नमस्कार. एम एच माझाच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कुंभमेळा म्हणजे तब्बल 144 वर्षानंतर आलेला हा कुंभमेळा. या कुंभमेळ्यामध्ये महाराष्ट्र नव्हे तर भारत नव्हे तर तब्बल जगभरातून जे भाविक भक्त आहेत, जे साधू संत आहेत, या कुंभमेळ्यात सामील होत आहेत. काही जण एरोप्लेनने येत आहेत, स्पेशल जेट पायलट जेट विमानाने येत आहेत, काही जण स्पेशल गाड्या करून येत आहेत, तर काही जण टूर्स ट्रॅव्हल मध्ये येत आहेत. काही जण याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातली काही मंडळी जी आहेत, जी फिरिस्ती मंडळी असं म्हणायला हरकत नाही, ती टू व्हीलर वरती प्रवास करून तब्बल पुण्यातून प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. असाच एक अवलिया ज्यानं टू व्हीलर नाही, फोर व्हीलर नाही, विमान नाही, तर चक्क सायकल मधून 1571 किलोमीटरचा प्रवास 7 दिवसात पूर्ण केलाय, असा एक अवलिया आपल्या पुरंदर तालुक्यातला आहे. पुरंदर तालुक्यातलं बेलसर गाव आणि या बेलसर गावातील सुपुत्र म्हणजेच अजिंक्यराजे सुनील जगताप यानं तब्बल 7 दिवसात सायकल स्वारी करून पुणे ते प्रयागराज येथील प्रवास पूर्ण केलाय. 1571 किलोमीटरचं अंतर 7 दिवसात पूर्ण केल्यानंतर त्यांनी मनाशी खुणगाठ बांधली की तिथून प्रयागराज ते अयोध्या तब्बल 95 ते 100 किलोमीटरचं अंतर त्यानं त्यानंतर पूर्ण केलंय. असा 7 ते 8 दिवसाचा प्रवास अजिंक्यनं पूर्ण केलाय. याच्या संदर्भातच सगळ्या त्याच्या प्रवासाबद्दल आणि त्याच्या एकंदरीत सगळ्या 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 जीवनाबद्दल आपण आज बोलणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी अजिंक्य आहे. अजिंक्य, तुझं सर्वप्रथम स्वागत. काय सांगशील, कसा होता एकंदरीत प्रवास? प्रवास खूप खतरनाक होता. जंगलामधून होता. हम्म, मी जो पूर्ण प्रवास केलाय, हम्म, तो रात्रीच्या हम्म, अंधारामध्ये केलेला आहे. हम्म, हम्म, पौर्णिमेच्या दिशेने वाटचाल चालू होती, त्यामुळे चंद्रप्रकाशामध्ये मी तो सायकलवरती प्रवास केलेला आहे. हम्म, हम्म, तर जंगलामधून प्रवास होता, हम्म, मोठे रस्ते होते, हम्म, त्या रस्त्यांवरून प्रवास केलेला आहे. हम्म. आपण मुलाखतीच्या सुरुवातीलाच एक महत्वाचा प्रश्न की हे मनात कसं आलं? अनेक जण फोर व्हीलरनं जातात, टू व्हीलरनं जातात, काही लोक विमानाने जातात, व्हीआयपी दर्शन घेतात, पण सायकलनं जाण्याचं मनात कसं आलं? तर मी गेले 1 वर्षापासून सायकल चालवतोय. हम्म, त्या वर्षामध्ये मी तब्बल 8,000 किलोमीटर सायकल चालवलेली आहे. हम्म, त्यातच मी माझ्यासाठी स्वतःसाठी एक रेकॉर्ड केला होता, हम्म, की 24 तासामध्ये सायकल चालवायची 24 तास. हम्म, हम्म, तर 24 तास काही झाली नाही. हम्म. ती 27 तास झाली. ओके. 27 हा. तासामध्ये 516 किलोमीटर मी चालवली. हम्म, हम्म, मग तेव्हापासून मी सायकल चालवते. डेलीची प्रॅक्टिस आहे 33 कंटिन्यू किलोमीटर. 27 तासामध्ये 516 किलोमीटर. येस, 27 तासामध्ये 516 किलोमीटर ओके, ओके. एवढी सायकल चालवली. हम्म, मग सायकलीवरती आता जे काय प्रवास करतोय मी, तो सायकलीवरतीच करतोय जास्त करून. हम्म, हम्म, मी आता ठरवलं हम्म, की आपल्याला पुणे ते प्रयागराज करायचंय. हम्म, हम्म, गाड्या बुक, हम्म, ट्रेन बुक सगळं शेकडून गर्दी करतायत लोक हम्म, तिथे जाण्यासाठी. हम्म, तर मी ठरवलं की आपण सायकलीवरती जायचं. हम्म, हम्म. मग त्यानंतर मी सायकल घेऊन गेलो. सायकल घेऊन गेला. खरं म्हणजे सायकल प्रवास सुरू व्हायच्या आधीचा प्रश्न की तुझं नक्की आधीचं आयुष्य कसं होतं? हे वेड तुला कसं लागलं? हा. असं म्हटलं जातं की वेडी माणसंच इतिहास घडवतात. तू एक नवा इतिहास घडवलाय. याचं वेड तुला मुळात कसं लागलं? वेळ म्हणाल तर आता मी ज्या कंपनीमध्ये काम करतो तिथे emission वरती काम होतं. हम्म, जो गाड्यांमधून धूर निघतो हम्म, तर तो खूप हानिकारक असतो आणि मला पोल्युशन करायचं नाहीये, हम्म, हे एक ध्येय समोर ठेवून मी तो हम्म, प्रवास केला. हम्म, हम्म, मी जो पण काही प्रवास करतो तो हम्म. फक्त सायकलीवरती सध्या करतोय. हा, सायकलीवरती करतोय. येस. अजून अजून काय सुरुवात कशी झाली? किंवा अजून कुठलं वेड तुला आहे का? मला खूप सारे वेळ आहेत. हम्म, जसं की मी एक सर्पमित्र आहे. हा, हा, साप पकडतो, हम्म, साप वाचवतो. हम्म, आतापर्यंत 134 नाग हम्म, आणि छोटे मोठे साप बरेचसे पकडले आहेत. 500हून अधिक आकडा आहे. हम्म, हम्म, सोबतच मला ट्रेकिंगचं वेड आहे. हम्म, हम्म. मी ट्रेकिंग करतो. 250हून जास्त ठिकाणी मी ट्रेकिंग केलेलं आहे. ओके. आणि आपल्या हम्म, महाराष्ट्रामधलं हम्म, सगळ्यात सर्वोच्च ठिकाण, हम्म, सर्वोच्च जो पर्वत आहे हम्म, कळसुबाई, हम्म. तर तो मी 26 वेळा सर केलेला आहे. 26 वेळा सर 26 केलेला. वेळा. अरे. आणि मी हम्म, सोलो कॅम्पिंगही करतो. हम्म, हम्म, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहतो हम्म, जंगलामध्ये. हम्म. ह्या गोष्टी करतो. आता आपण मुख्य विषयाकडे खरं तर वळूयात की कुंभमेळ्याला जाण्यासाठी तू विचार तर केला, मनाशी खुणगाड बांधली, सायकलचाही प्रवास निश्चित केला. पहिला दिवस कसा होता? पहिल्या दिवसापासून सुरुवात कशी केली आणि किती तारखेला सुरुवात केली तू? येस. 3 तारखेला रात्रीच्या डॉट 12 वाजता मी पुणे येथून निघालो. हम्म, पुणे ते नाशिक हा माझा पहिला टप्पा होता. हम्म, पहिल्या टप्प्यामध्ये मला 2 घाट लागले. हम्म, पूर्ण रात्रीचा प्रवास. हम्म, आणि सुरुवात केली होती नुकतीच. हम्म, 200-250 किलोमीटरचा जो प्रवास होता हम्म, तो रात्रीचा केला. 2 घाट चढलो. हम्म, नंतर नाशिक येथे पोहोचलो मी. हम्म, पण जो पहिला टप्पा होता तो हम्म, खूप खतरनाक होता. हम्म, घाट होते हम्म, आणि एवढं
अंतर मी बऱ्याच दिवसानंतर कापणार होतो. मग त्या दृष्टिकोनातून मी गेलो. जेव्हा रात्र संपली, ऊन यायला लागलं, त्यावेळेस खरं तर ट्रेनिंग सुरू होतं. जो घाम वगैरे येतो त्यानंतर आपली सायकल चालवायची कॅपॅसिटी जरा कमी होऊन जाते. तरीही त्या कॅपॅसिटीमध्ये न थांबता आपल्याला तो प्रवास पूर्ण करायचा असतो. ध्येय असतं ठरलेलं, तर पोहोचायचं असतं. मग तो मनामध्ये विचार करून आपण पोहोचतोच. थांबायचं नाही फक्त. थांबायचं नाही. हे नक्की. महत्वाचं. अजिंक्यनं मनामध्ये थांबायचं नाही असा विश्वास बांधला होता. अजिंक्य, काय सांगशील, सगळा प्रवास तुझा एकंदरीत काय, कशा शब्दात वर्णन करशील? पुणे ते कुंभमेळा प्रयागराज. खतरनाक प्रवास होता. टप्प्याटप्प्यानुसार प्रवास सांगू की कसं करू? हा, टप्प्यानुसार सगळा सविस्तर ठीक सांगा. आहे. तर पहिला टप्पा पुणे ते नाशिक. हम्म. नाशिकला जात असताना मित्राचा फोन आला. स्टेटस ठेवले होते व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला. मित्राचा मला कॉल आला की बाबा तू कुठे आहेस? नाशिकला येणार असशील तर माझ्याकडे ये. तर ठीक आहे म्हटलं, माझं निश्चित तर काही नाहीये. मी घरातून निघताना फक्त टेंट, एक स्लिपिंग बॅग, मम्मीने दिलेले लाडू, पाण्याच्या बाटल्या, ह्या गोष्टी घेऊन निघालो होतो. तर निघालो. त्यांनी सांगितलं, कॉल केला, आमच्या इथे राहिले. मी 3 वाजता 2-2:30च्या दरम्यान मी नाशिक इथं पोहोचलो. 221 किलोमीटरचा जो प्रवास होता तो 12.5 तासामध्ये पूर्ण केला. नाशिकला पोहोचलो. नाशिकला पोहोचल्यानंतर रूमपाशी गेलो. मी तिथं राहिलो. 3 वाजता पोहोचलो त्या रूमपाशी. 10 वाजेपर्यंत मी तिथं आराम केला. नंतर त्याकडून जेवण करून मी त्याच 10च्या दरम्यान निघालो. तिथून पुढचा टप्पा होता माझा इंदूर साईडला. इंदूरच्या आधी जे धुळे आहे, ते धुळे गावामध्ये. नाशिक ते धुळे दुसरा टप्पा. नाशिक ते धुळे दुसरा टप्पा. आणि ते पहिल्या दिवशी मी दुसरी राईड सुरू झाली पहिल्या दिवशीची. ठीक आहे. धुळे हे 158 किलोमीटर लांब होतं तिथून. त्याला जायला मला 10 तास लागले. तिथे आमच्या साहेबांचं एक रिसॉर्ट आहे, तिथं मी राहिलो. 5 तास तिथे राहिलो, फ्रेश वगैरे झालो. आता हा दुसरा दिवस सुरू झाला होता. इंदोरमध्ये आपल्या धुळेमध्ये राहिलो, आराम केला. 4 तासानंतर मी रात्री संध्याकाळी 5च्या दरम्यान निघालो. पुढचा टप्पा खूप मोठा होता, कारण की धुळे ते इंदोर जो आहे तो 260 किलोमीटर. त्यामध्ये 3 मोठे मोठे घाट, परत 2 नद्या क्रॉस करायच्या होत्या, एक तापी आणि दुसरी म्हणजे आपली नर्मदा. तर त्या दोन्ही रिव्हर क्रॉस करून मला पलीकडे जायचं होतं. संध्याकाळी 5 वाजता निघालो. सूर्यास्तही पाहिला आणि सकाळचा सूर्योदयही मी सायकलीवरती बसूनच पाहिलेला आहे. तर दुसऱ्या दिवशी मी 11:30 वाजता इंदोर येथे पोहोचलो. इंदोरला पोहोचताना मित्रांनी मला कॉल केला. इंदोरला एक मित्र राहतो, त्याने मला कॉल केला की तू येतोस तर आमच्या घरी राहिलंय, खूप छान वाटेल आम्हाला तुला सर्व करण्यासाठी. तर मी तिथे गेलो, त्याच्या घरी राहिलो. आणि इंस्टाग्रामवरती एक मैत्री झालेला अक्षय म्हणून एक मित्र आहे, अक्षय जैन म्हणून, बिझनेसमॅन आहे तो. मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की तू येतोस तर मला पण भेटून जा. ठीक आहे. मी दुपारी पोहोचलो, जेवण केलं आणि झोपलो. संध्याकाळी 7 वाजता उठलो. त्यावेळेस अक्षय जैन मला भेटायला आला. तो मला भेटल्यानंतर आम्ही इंदोर फिरलो. इंदोरमध्ये 56 म्हणून एक स्ट्रीट आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतात, ते आम्ही खाल्ले. जे स्पेशल डिशेस आहेत त्या खाल्ल्या. आणि कॉफी पित असताना अक्षयने मला क्वेश्चन केला की तुझं राहायचं कसं, तू इतक्या लांब चाललायस, 7 दिवस जाणार आहेस, तू राहणार कुठे? त्याला मी सांगितलं, हे बघ मित्रा, माझ्याकडे टेंट आहे, मला जिथे आराम करायचा, जिथे वाटेल की आता बस झालंय, थकली बॉडी, तिथे मी टेंट लावणार आणि आराम करणार. त्यांनी असं ऐकल्यानंतर तो अवाक झाला की बाबा असं कसं तू प्लॅन केलायस. त्याने विचारलं प्लॅन कुठून कसा आहे. मग त्यांनी जो मी रूट सांगितला तो रूट म्हणला तो सेफ रूट नाहीये. मग त्यांनी दुसरा रूट मला ड्रॉ करून दिला. त्यांनी माझी राहायची सोय केली प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये, कुठे जायचं, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, त्यांनी पूर्ण रूट बनवून दिलं MP मधून प्रयागराज पर्यंतचा. त्यांनी ते खूप मोठं सहकार्य केलं. त्या सहकार्यानुसार मग झालं, आमचं ठरलं सगळं. त्यांनी कॉन्टॅक्ट वगैरे दिले. आणि तिथून मला दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी उज्जैनीत जायचं होतं. 4ची बस मारुती असते, ती अटेंड करायची होती. तर मी घरी आलो 11 वाजता, फ्रेश झालो. 12ला डॉट, म्हणजे 4थ्या दिवशी मी डॉट निघालो 12 वाजता उज्जैनसाठी. 3.5 तासामध्ये मी उज्जैन येथे पोहोचलो. 3:30ला मी उज्जैन शहरामध्ये होतो. तर तिथे मंदिर लवकर सापडत नाही ते, आणि रात्रीचं कोण जागाही नसतं. मी खूप अर्धा तास त्या मॅपवरती रात्री 3:30 वाजता तू उज्जैन मध्ये पोहोचलो. रात्री 3:30ला पोहोचलो. मॅपवरती शोधून मी मंदिरापर्यंत पोहोचलो. मंदिरापर्यंत पोहोचलो तर आपल्याला गाभाऱ्यामध्ये जाऊन जर आरती करायची असेल बस मारुती, तर आधी पासेस वगैरे लागतात. तर ते मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, त्यामुळे मी बाहेर रांगेमध्ये लागलो. रांगेमध्ये लागून आपण बस मारुती करू शकतो.
रांगेत लागलो बस मारुतीच्या. 4-4:30च्या दरम्यान त्यांनी आतमध्ये सोडलं आम्हाला. खूप गर्दी होती, तरीही सगळ्यांना दर्शन व्यवस्थित भेटलं. त्यांनी LED स्क्रीन लावलेले आहे, तिथून आपण बस मारुती पाहू शकतो. साऊंड सिस्टीम आहे, त्यामध्ये ऐकू शकतो आतमध्ये काय चाललंय. मग आम्ही 50 फुटाच्या लांबून दर्शन घेतलं. बाहेर गेलो, मोठ्या LED स्क्रीनवरती बस मारुती आम्ही पाहिली. तिथे जाऊन जे शब्दामध्ये मांडू शकत नाही, पण एवढं छान वाटलं. थंडी खूप होती. थंडीमध्ये सगळे लोक आस्थेने बसले आहेत आणि पुढे बस मारुती पाहतायत. जेव्हा बस मारुती संपन्न होते त्यावेळी सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये जो तिथे ऊर्जा निर्माण होते, ती ऊर्जा मी अजून तरी पाहिली नाही. ती झाली. त्यानंतर मी कालभैरव मंदिर जे आहे तिथे जाण्यासाठी निघालो. ते एक 7 किलोमीटरचं अंतर, म्हणजे 8 तासाचं अंतर आहे. तिथून मी निघालो, कालभैरव मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं. 8:30 वाजता आरती असते मला समजलं. मग आरती पूजा असते समजलं. मी तिथंच थांबलो उन्हामध्ये. जेव्हा 8:30 वाजता आरती सुरू होते तेव्हा आरतीच्या डॉट टायमिंगच्या वेळेस मी मंदिराच्या बाहेर जो स्तंभ आहे त्या स्तंभापाशी जाऊन थांबलो. पूर्ण आरती अटेंड केली. त्यानंतर मी उज्जैनमध्ये मला भेटण्यासाठी औंढा नागनाथ माझे 3 मैत्रिणी आणि 1 मित्र आले होते. तर त्यांचा संपर्क तुझ्यासोबत चालू होता? हा, संपर्क चालू होता. तेही उज्जैनला आले, प्रयागराजला आले होते. प्रयागराजवरून उज्जैनला आले होते. मग ते म्हटले तर तुला भेटून होतो, तू आमच्याकडे थांब. तर मी थांबलो, भेटलो, फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर आम्ही निघालो. मग ते 5 वाजता निघाले, मीही 5 वाजता निघालो. माझा पुढचा टप्पा होता भोपाळ 200 किलोमीटरचं अंतर. तेही मला रात्री पार करायचे होते. दिवसा एवढी झोप झाली नव्हती, त्यामुळं व्यवस्थित चालला होता प्रवास. मी रात्री गेलो, सूर्यास्त पाहिला. सूर्यास्त पाहिला 4 ते 5च्या दरम्यान तिथून निघाला. येस, 4च्या 5च्या दरम्यान निघालो. सूर्यास्त पाहिला आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदय पण पाहिला. भोपाळमध्ये मी दुपारच्या दरम्यान पोहोचलो आणि तिथे अब्दुल चाचा म्हणून होते. त्यांच्या भोजनालयामध्ये मी जेवण केलं आणि त्यांनी मला जे आपलं राहण्याचं ठिकाण आहे ते दाखवलं. आता भोपाळमध्ये ओळख नसल्यामुळे टेंट पण लावू शकत नव्हतं मी, कारण की दमलो होतो तेवढा प्रवास करून. आणि राहण्यासाठी त्यांनी धर्मशाळा मला शोधून दिली. माझ्यासोबत आले धर्मशाळेमध्ये, त्यांनी मला सोडलं. अब्दुल चाचा त्यांनी मला तिथं सोडलं आणि तिथेही मी 4 ते 5 तास रेस्ट घेतली, प्रॉपर रेस्ट घेतली. बॅटरी वगैरे चार्ज करून घेतली, मोबाईलची पॉवर बँक चार्ज करून घेतली. आणि तिथून पुढचा जो टप्पा होता तो खूप खतरनाक होता, कारण की तिथून 2 जंगल लागणार होती मला. 4 ते 5 तास मी त्या जंगलामधून जाणार होतो. म्हणजे भोपाळ पासून नंतर? हा, भोपाळ ते राजमार्ग आणि राजमार्ग ते कैमूर कटनी, ह्या जो टप्पा आहे इथे जंगल आहेत, मोठे मोठे जंगल आहेत. आणि त्या जंगलामध्ये जो आपला पांढरा वाघ असतो तो, बिबट्या, अस्वल, लांडग्यासारखा एक प्रकार असतो, लांडग्याचा क्रॉस ब्रीड म्हणतो आपण त्याला, तर ती ब्रीड आढळते. आणि अजूनही अस्वल, असे अनेक जंगली श्वापद तिथे आहेत. माझ्या नशिबाने महाकाल्यांचा आशीर्वाद असल्यामुळे मला एकही जनावर आडवं गेलं नाही, मला कसला त्रास झाला नाही. फक्त जाताना एक खंत वाटली की जे गाड्या आहेत, गाड्यांना धडकून लांडग्याप्रमाणे दिसणारा प्राणी असतो तो मरण पावले होते. तब्बल 8 ते 9 मी ते पाहिले रस्त्यावरती ऍक्सिडेंट झालेले. 8 ते 9 प्राणी? 8 ते 9. प्रत्येक ठिकाणी थांबू शकत नव्हतं, पण मी 3 ह्यांचा फोटो घेतलेला आहे माझ्याकडे, तो फोटो रेकॉर्ड केलेला आहे असा. मग भोपाळ इथे राहिलो अब्दुल चाचांच्या मदतीने. त्यानंतर मी निघालो भोपाळमधून. रात्रीचा प्रवास होता, तेव्हा 10 वाजता निघालो. रात्री 2-2:30च्या दरम्यान तू काहीतरी त्या जंगलामधून प्रवास केला? हा, रात्री 2 वाजता मी जंगलामध्ये एंटर झालो आणि बाहेर पडलो तेव्हा 4:30 पावणे 5 झाले होते. तर तो भयानक शांतता, गाड्या कमी, चंद्रप्रकाशामध्ये मी सायकल चालवतोय. बॅटरी चालू नाही केली मी, कारण की म्हटलं बॅटरीमुळे काय अट्रॅक्ट होते की काय, त्यासाठी बॅटरी चालू न करता हेडफोन साईडला काढून मी आवाज ऐकत त्या जंगलातून प्रवास केला. अंगावरती काटा आला होता, थंडी पण होती, पण प्रवास तर करायचा होता, थांबायचं तर नव्हतं, मनामध्ये ठरवलं होतं. त्यामुळे त्या जंगलातून मी प्रवास केला. असं कधी कधी जर पाल्यांचा आवाज वगैरे आला तर लक्ष तिकडे जायचं, अंगावरती काय येते की काय असं वाटायचं. पण महाकाल्यांची कृपा असल्यामुळे मी तो जंगलातून सफर जो आहे तो व्यवस्थित केला. त्यानंतर मी राजमार्ग येथे आलो. राजमार्ग येथे श्रीलीला हॉटेल म्हणून आहे, तिथे मी थांबलो. तर त्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे अधिकारी येतात,
जेव्हा मी पोहोचलो तिथल्या स्टाफने माझा चांगला वेलकम केला आणि सोबतच जे पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होते 2-3 स्टारवाले, तर त्यांनीही हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या मला प्रवासासाठी. तर ते खूप छान वाटलं. तो स्टे प्लॅनिंग नुसार होता. हा, तो अक्षय यांनी प्लॅनिंग करून दिला होता स्टे मला. मग तिथे राहिलो मी, त्या लोकांशी बोललो, जे पोलीस वगैरे होते. ते म्हटले खूपच चांगला तू हातामध्ये घेतलेला आहेस, पूर्ण करशील, आम्हालाही तुझ्या मागे आशीर्वाद आहे. मग तो आम्ही पूर्ण करतील असं म्हटले. तिथे साधारणतः किती वाजता पोहोचला तू राजमार्ग? मी राजमार्गला दुपारी 2-3च्या दरम्यान पोहोचलो. म्हणजे जंगलातला प्रवास करून पूर्ण 2 ते 4च्या दरम्यानचा प्रवास करून तू साधारणतः सकाळी पोहोचला. येस, 3 वाजता पोहोचलो मी. तिथं आराम केला 7-8 तास. त्यानंतर परत रात्रीचा प्रवास सुरू केला. तिथून कटनी कैमूर जे आहे तेही 200-250च्या दरम्यान, म्हणजे 240च्या दरम्यान तो प्रवास होता. तोही जंगलामधून होता. आणि तिथे नशीब असं की तो जो रस्ता आहे तो थोडासा असा डीप आहे, म्हणजे तिथून आपली सायकल थोडीशी स्पीडमध्ये जाऊ शकते. काही ठिकाणी चढ आहे, काही ठिकाणी उतर आहे, पण उतर थोडा जास्त होता. त्यामुळे नशिबाने मी तो जो 1.5-2 तासाचा अंतर जे आहे ते 1 तास 20 मिनिटांमध्ये कम्प्लीट करू शकलो. आणि त्याच जंगलामध्ये ते जे तुम्हाला सांगितलं मी की 7-8 लांडग्यासारखा एक प्रकार असतो, तो मरून पडले होते. तर त्या जंगलातून मी सुखरूप बाहेर आलो, हात जोडले, चंद्र आता साक्षीला म्हणून मी तो व्यवस्थित पार करू शकलो. तिथून पुढे कैमूरला पोहोचलो. तिथे एक पॅलेस आहे, वरुण यांचा पॅलेस आहे. तिथे पॅलेसला मी राहिलो मस्त. आता पूर्ण रात्रभर मी पोहोचायला मला उशीर झाला, 240 पेक्षा जास्त अंतर होतं. ते पूर्ण केलं आणि तिथे पोहोचलो मी संध्याकाळी 6च्या दरम्यान पोहोचलो. डिनर केला आणि झोपलो. पूर्ण सगळं बॉडी जे आहे तो रिलीफ मिळाला, कारण की पुढचा टप्पा माझा तो 250हून जास्त किलोमीटरचा होता, तोही प्रयागराज. डायरेक्ट प्रयागराजला मला जायचं होतं. तिथं पूर्ण आराम केला, बॉडी रिलीफ झाली. सकाळी ब्रेकफास्ट करून मी सूर्योदय झाला तसा सूर्योदय झाल्या मी निघालो. आणि त्या दिवशी रात्री मी आपल्या प्रयागराज इथे पोहोचलो. किती वाजता पोहोचलो? 11:30 पावणे 12च्या दरम्यान तिथे मी पोहोचलो. म्हणजे तब्बल मला 7 दिवस लागले. बरोबर. तिथं पोहोचलो आणि गर्दी खूप असल्यामुळे इकडून तिकडून रस्ता काढत मी आपल्या संगम घाटावरती 3:30च्या दरम्यान पोहोचलो. पूर्ण पाहिलं मी. संगम घाटावरती जायला तब्बल 2 तास लागले. 2 तास लागले. ट्रॅफिक होतं, गाड्या जे जजमेंट होतं तिथून गाड्या वगैरे काढायचं, ट्रॅफिक होतं, माणसं होती, त्यातून सायकल घ्यायची, हे खूप अवघड काम होतं. तरीही मी सायकलला, माझ्या दीदीने मला 7 दिवस साथ दिली. तिला मला संगम घाटापर्यंत नेऊन त्याच्यावरती पण थोडंसं गंगाजल टाकायचं होतं, त्यामुळे मी तिला संगम घाटापर्यंत घेऊन गेलो. 3:30ला पोहोचलो, 3:15 दरम्यान पोहोचलो. सायकलला पार्क केली, संगम घाटावरती नेऊन लॉक केली. ज्या अंगावरती जॅकेट वगैरे होतं, त्या थंडीमध्ये 7 ते 10 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असेल, तेव्हा मी सायकलवरती कपडे वगैरे काढून ठेवून गंगा स्नानासाठी गेलो. तर मी जातेवेळी एक बाबा होते, तर सायकलच्या शेजारीच त्यांनी त्यांचे कपडे ठेवले होते. तर ते स्नान करून आले माझ्यासमोर, कपडे वगैरे त्यांनी चेंज केले. तेव्हा मी हे कपडे काढत होतो. तर त्यांची जी विभूती असते आपण जी लावतो पांढऱ्या कलरची, तर ती तिथे पडली. ठीक आहे, आता ते मलाही माहित नाही, त्यांनाही माहित नाही पडली म्हणून. तर मी स्नान करून आलो आणि स्नान केल्यानंतर तिथं आलो, मी कपडे चेंज करत असताना ते बाबा मला परत येताना दिसले. ते दिसले काहीतरी शोधत होते. म्हटलं यांचं काय हरवलंय, कारण की ते माझ्यापाशी होते आणि ते थोडंसं पुढे गेलते. मग त्यांना मी असा हात केला, मग त्यांनी मला पाहिलं, ते माझ्यापाशी आले आणि ते एकही शब्द बोलले नाही. जेव्हा आले माझ्यासोबत होते, काहीच बोलले नाही. आले, त्यांनी ते भस्म उचलला आणि जो भस्म होता तो माझ्या कपाळाही लावला. असं काहीतरी मंत्र म्हणून त्यांनी माझ्या कपाळाला लावला. माझ्या अंगावरती अक्षरशः काढता येतं. म्हणजे तुम्ही पाहू शकता की मला एवढं काय माहित नाही. संगम घाटावरती गेलोय मी, गंगा मध्ये पवित्र स्नान केलंय, येऊन ते थांबलोय आणि बाबा आले, त्यांनी स्वतः मला जो विभूती आहे तो लावलेला आहे. त्याचा मी व्हिडिओ पण रेकॉर्ड केला. तर त्यावेळेस इतकं मन पवित्र झालं, म्हणजे डोळ्यातून आता अक्षरशः डोळे पाणवले होते माझे, की तो हा एवढा मोठा क्षण माझ्यासाठी आल्यानंतर मी माझं असं स्वागत होतंय. खूप छान वाटलं त्यावेळेस.
मग तिथून मी जेव्हा बाहेर पडलो, स्नान झालं. तेव्हा पोलिसांचा पण एक काहीतरी किस्सा हा, स्टे संदर्भातला. तर तो खूप भारी होता. पोलीस तिथले खूप सपोर्टिव्ह आहेत. 4:30च्या दरम्यान तिथून मी बाहेर पडायला सुरुवात केली. घाट पाहत चाललो होतो मी. गर्दी होती, त्यांना रस्ता दाखवत होतो आणि लोकही त्या दिशेने चालले होते. खूप गर्दी व्हायला लागली होती 4 नंतर, 4-4:30 नंतर. तर 5 वाजता मी पोलिसांपाशी चाललो होतो सायकल घेऊन. तर पोलिसांनी अडवलं मला, बाबा कुठं चाललायस, कुठून आलायस. थोडी चौकशी केली. त्यांना समजलं मी पुण्यावरून इथे 7 दिवसामध्ये आलोय. 224च्या सरासरीने एवढं अंतर मी पार केलंय. तर ते पाहून त्यांना खूप छान वाटलं. त्याने स्मित हास्य केलं, माझ्यासोबत हस्तांदोलन केलं आणि त्यांनी विचारले कसं कसं तू आलास, काय. त्यांना सगळी माहिती दिली मी. आणि त्यांनी विचारलं तुला आमच्याकडून काय सहायता होईल का. मी म्हटलं मी फक्त आता टेंट लावायसाठी जागा शोधतोय. तर ते म्हटले जागा क्यों ढूंढ रहे हो तुम, इधर भी लगा सकते हो. त्याने सांगितलं की जो बूथ आहे त्या बूथ मध्ये तू टेंट लाव, तुझी सायकल लाव आणि आराम कर. मग त्या पोलीस कक्षामध्ये मी माझी सायकल लावली, लॉक केली, टेंट खाली हातरला आणि तिथे झोपलो. मी 5 वाजता झोपलो, 11:30 वाजता उठलो. कोणीही मला त्रास दिला नाही. 4.5-5 तास तिथे होतो मी. कोणीही त्रास दिला नाही. तर खूप कॉपरेटिव्ह आहेत ते. खूप छान वाटलं. अजून काही प्रवासातले काही मुद्दे. आता प्रवास झाला, खूप जंगलातून प्रवास झाला, पण तिथं गेल्यानंतर असं काही वेगळं समाधान मिळालं, असं असं काही वेगळं खूप खूप छान वाटलं. मी कशा पद्धतीने एक्सप्रेस करशील ते समाधान? आता ते एक्सप्रेस करण्याजोगं नाही, कारण की ती फिलिंग मनामध्ये असते आणि आपण ते शब्दामध्ये मांडू शकत नाही. तरी पण मी छोटासा प्रयत्न करतो. संगम घाटावरती गेलो, दर्शन घेतलं, पवित्र स्नान केलं. त्यानंतर त्या देव माणसाने येऊन मला विभूती लावली, भस्म लावला. खूप छान वाटलं. त्यानंतर परदेशातूनही लोक आले होते तिथे गंगा स्नानासाठी. जे भाविक भक्त होते त्यांच्या मनामध्ये, डोळ्यामध्ये जी श्रद्धा होती, त्यांची जी ओढ होती प्रयागराजकडे. आता एवढे कोट्यामध्ये लोक आलेत, कोटींमध्ये लोक आलेत, तर ते उगीच नाही आलेले. तर खूप छान वाटलं त्यांना पाहून, सगळ्यांची आस्था पाहून. सगळे जाताना खुश होऊन जात होते. म्हणजे एक तेज गंगेमध्ये डुबकी घेऊन, पवित्र स्नान करून जे तेज घेऊन जात होते ना ते बाहेर, ते पाहून खूप धन्य झालं. आयुष्यात धन्य झालं असं वाटतं मला. खूप छान वाटलं. हा झाला पुणे ते प्रयागराजचा प्रवास. पण प्रयागराज वरून अयोध्येला हा डिसिजन नंतरचा होता की पुण्यातूनच ठरवलं होतं की प्रयागराज मधून अयोध्येला जायचं? नाही, असं ठरवलं तर नव्हतं. पण जेव्हा मी पोहोचलो तेव्हा समजलं की आता माझ्याकडे एक्स्ट्राचा टाइम शिल्लक राहतो. 8 दिवसाचा प्रवासाचं प्लॅनिंग होतं. 8 दिवसामध्ये मला पोहोचायचं होतं. परत रिटर्न जर्नी जी आहे ती 5 ते 7 दिवसामध्ये मला पूर्ण करायची होती. तर 8 दिवसाच्या ऐवजी मी 7 दिवसामध्ये पोहोचलो. पूर्ण दिवस तिथं स्पेंड केला आणि आधीच ठरलं की आता आपल्याला अयोध्येला पण जायचंय. पण अयोध्या तिथून 158 किलोमीटर लांब आहे. 158 ते 164 किलोमीटर. तर मी प्रयागराज पाहून झाल्यानंतर बऱ्यापैकी प्रयागराज पाहिलं, नागासाधू पाहिले. त्यांनी जे तप करतात 12 वर्ष, आपल्याला ही गोष्ट करायची नाही म्हणजे करायची नाहीच, असं जर त्यांचे प्रण घेतात, तसे सामान्य माणूस त्यांच्यासारखं करू शकत नाही. तर त्यांना पाहत मी गेलो आणि ठरवलं की आपल्याला जायचंय आता अयोध्येला. अयोध्येसाठी निघालो. 50 किलोमीटर सायकल चालवली. त्यानंतर सायकलचा घोटाळा झाला. म्हणजे डिस्क ब्रेक जो आहे तो निसटला. 4 स्पोक तुटले होते. पाहिल्यानंतर समज आता हे आपल्या तिथं नीट होणार नाही, कारण की सायकल गरम होऊन त्यातले जे स्क्रू असतात ते पडून गेले होते आणि ते मला समजलं नाही. ठीक आहे, पडून गेले, आता सायकलचं चाक हलतंय, पण अयोध्येला तर जायचं. त्यामुळे तो अयोध्येचा प्रवास आहे 100 तासांचा, 100 किलोमीटरचा. तर तो जो डिस्टन्स मी 5 तासामध्ये कव्हर करायला हवा, त्यासाठी मला 10 तास लागले, 8 ते 9 तास लागले. दुप्पट वेळ लागला. तरीही मी तो पूर्ण केला. तिथे गेलो अयोध्येमध्ये, कळसाचं दर्शन घेतलं, हनुमानगडीचं दर्शन घेतलं आणि रामरसोई म्हणून तिथे मोफत जेवण मिळतं. आपल्याला थोडंसं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि जेवण मिळतं. पंचपक्वान्न असते, स्वीट असते. मग ते जेवण वगैरे केलं आणि तिथून दर्शन घेऊन निघालो. परत रिटर्न निघालो. आता त्यामध्ये पण असं की रिटर्न जायचं कसं, सायकल तर आपली खराब झाली, काय करावं काय सुचत नव्हतं. मी त्याच सायकलवरती डुगू हालत तिथून निघालो. आता माहित नाही कुठं थांबायचं, काय करायचंय. जाताना एक टोल नाका लागतो कानपूर साईड, लखनौच्या अलीकडे. टोल नाका क्रॉस केला आणि तिथे एक गाडी होती थांबली होती, एक टेम्पो होता, मागचं सगळं रिकामं होतं.
तर त्यांना मी रिक्वेस्ट केली, म्हटलं मला पुण्यावरून आलोय मी, मला असं असं जायचंय, कानपूरला जायचंय. ते म्हटले आम्ही कानपूर नाही तर लखनौपर्यंत चाललोय, सायकल टाक मागे चल. मी सायकल ठेवली आणि 1 मिनिटामध्ये आम्ही निघालो. आता ते मला माहित नाही, ती गाडी तिथे कशी काय लागली होती, कुणासाठी थांबली होती. मग ती ठेवली आणि त्यांच्याबरोबर मी निघालो. लखनौच्या थोडंसं अलीकडे त्यांनी मला सोडलं, त्यांना दुसरीकडे जायचं होतं त्यामुळे. तिथून मी पुढे गेलो, लखनौ चौकातून वळालो, तिथे चहा पिलो, बिस्किटं खाल्ली थोडीशी आणि थांबलो. आता काय करायचं, कारण की सायकल तर खराब झाली, आता काय करायचं समजत नव्हतं. त्याशी बोललो मी, जो तिथला एक मित्र होता, म्हणजे ज्याने चहा मला पाजला. त्याने विचारलं, आता किधर से हो भैया, कैसे हो, मतलब काय काय प्लॅन आहे त्याने विचारला. त्याला म्हटलं दादा असाचा प्लॅन, त्याला सांगितला मी, आता इथून मला पुण्याला जायचंय. त्याने म्हटलं की आता सायकल तर खराब झाणार कसा. मग त्याच वेळेस एक सिलेंडरची गाडी आली आणि ते चहा प्यायला थांबले. त्यांनी चहा वगैरे पिला आणि जो चहा स्टॉलचा ओनर होता त्यांनी ह्यांना विचारलं की ह्याला पुढे जायचं कानपूर पर्यंत. ठीक आहे म्हटले, आम्ही सोडतो म्हटले. त्यांनी मला थोडंसं पुढे जाऊन थांबायला सांगितलं. थांबलो. सायकल जी आहे ती गॅस सिलेंडरची जी जाळी असते त्याच्यावरती आम्ही नेऊन ठेवली. आता सायकल ते तर खूप जड होती, कारण की माझ्या बॅग्स वगैरे होते, त्यावरती टेंट होता, त्यामुळे ते एकट्याला शक्य नव्हतं. तर त्या दोघांनीही मला मदत केली. आम्ही तिघांनी सायकल वरती पोहोचवली, वरती बांधली. मी त्यांच्यासोबत गाडीमध्ये बसलो, फोन चार्जिंग लावला आणि तिथे एक बेड होता, त्या बेडवरती मी निवांत झोपून कानपूरच्या पुढे गेलो. गाडी एका ठिकाणी थांबली, तिथं गॅस फिलिंग स्टेशन होतं, तिथे थांबली आणि शेजारीच एक लॉरी होती मोठी, ज्यातून आपण वाळू वाहतूक करतो, खडी वाहतूक करतो आणि बाकीच्या गोष्टी वाहतूक करतो, त्या गाडी. तिथनं उतरलो आम्ही, चहा वगैरे त्यांना मी पाजला, त्यांचे थोडेफार पैसे दिले, घेत नव्हते पण मी देऊन टाकले त्यांना, जबरदस्ती केली त्यांना मी की तुम्ही घ्याच म्हणून. त्यांना दिले, चहा वगैरे पाजला. शेजारचे काका जे होते ते म्हणले, त्यांनी विचारलं मला कुठून आलायस, कसा आलायस. तर कानपूर ते झाशी असं माझं अंतर, मला पुढचं डेस्टिनेशन होतं. मग त्यांनी सांगितलं की तो आमच्यासोबत येऊ शकतो. मग सायकलला एक दोरी होती, त्या दोरीने मी सायकल खाली सोडली होती. तर त्यांनी ते पाहिलं, त्यांना छान वाटलं. मग त्या शेजारच्या ट्रकमध्ये मी त्यांना विचारलं की मला झाशीला जायचंय, कसं जायचं. त्याने रूट पण सांगितला मला आणि ते म्हटलं तो आमच्यासोबत येऊ शकतो. ते एमटी लॉरीमध्ये मी साईडला चढून दोरीवर चढलो आणि ती सायकल वरती एकटीने खेचून ती वरती बांधली आणि त्यानंतर त्यांच्यासोबत मी गेलो. तिथून पुढे परत 7-8 तासाचा प्रवास होता. त्यांनाही मी चहा बिस्किट चारलं, कचोरी चारली आणि मी त्यांच्यासोबत गेलो. सेम तिथे तसंच झोपायला जागा होती मागे, मस्त आरामात झोपून गेलो. जेव्हा झाशीमध्ये पोहोचलो, झाशीमध्ये सायकल चालवत असताना मला एक 2-3 मित्र भेटले तिथले. मित्र म्हणजे लोक भेटले आणि नंतर मित्र झाले. हो, त्यांनी ज्यूस वगैरे पाजला, माझी माहिती घेतली, नंबर वगैरे आम्ही शेअर केले. मग त्यांना मी विचारले की झाशीमधून मला पुढे इंदोरला जायचंय, पुण्याला जायचंय. तर ते म्हटले, मी त्यांना विचारलं कसे जाऊ. त्यांनी सांगितलं तू इथून इंदोरला जा, इंदोरवरनं पुणे. ठीक आहे. तिथे एक चौक आहे, त्या चौकामध्ये गेलो मी आणि जायचं कसं ते माहित नव्हतं. तिथे एक ट्रॅव्हल एजन्सी होती, त्यांना कॉन्टॅक्ट केला. ते म्हटले की रात्री 8 वाजता स्लीपर कोच आहे, मस्त गाडीत सायकल वगैरे व्यवस्थित ठेवून जाऊ शकता. ठीक आहे. ठरलं. दुपारीचं जेवण तिथे केलं मी आणि दुपार झाली होती जाईपर्यंत. दुपारचं जेवण केलं आणि ते थांबलो मी, फोन वगैरे चार्ज केलं आणि रात्री 8 वाजता मी स्लीपर कोचमध्ये सायकल ठेवून निवांत झोपलो. सकाळी आम्ही इंदोर येथे पोहोचलो. इंदोरला पोहोचल्यानंतर 8च्या दरम्यान पोहोचलो. तिथे 11 वाजता आमची बस होती दुसरी. मग 11 वाजेपर्यंत मी इंदोरमध्ये फिरलो सायकलवरती, त्याच डुगुडुगू करत इंदोर फिरलो बऱ्यापैकी आणि सायकल 11 वाजता घेऊन आलो. सायकल मध्य प्रदेश परिवहन जे आहे त्याच्यावरती लावली. सायकल जशी दोरी होती, दोरीने वरती खेचत घेतली, वरती लावली आणि 3 तासानंतर आमची गाडी खराब झाली. गाडीचं इंजिन काम निघालं, ब्रेक लागत नव्हते आणि ज्या घाटातून मी जो प्रवास केला होता आधी, तुम्हाला सांगितलं 3 घाट, त्यातला जो पहिला घाट होता ते घाट चढला, पण उतरताना ब्रेक लागत नव्हता नीट. काय ते ट्यूब पंक्चर झाली होती. मग ते तसं करत हळूहळू गाडी आणत आम्ही एका ठिकाणी थांबवली, तिथे नाश्ता करण्यासाठी. आम्ही 11 वाजता निघालेली गाडी 2:30 वाजता बंद पडली आणि दुसरी जी गाडी आहे ती 6 वाजता आम्हाला भेटली.
मध्य प्रदेश परिवहनचीच. हम्म. मग 6 वाजता आम्ही त्या गाडीमध्ये बसून पूर्ण रात्र प्रवास केला. जो घाट वगैरे मी आधी पाहिले होते, तर आपल्या महाराष्ट्रामधले बरेचसे मंडळी मला भेटले. आमचा चांगला संवाद झाला, ते माझे चांगले मित्र झाले. फॅमिलीज होत्या 2, त्या भेटल्या. मग आम्ही गप्पा मारत वगैरे करत तसं पुण्यापर्यंत पोहोचलो. पुण्यामध्ये यायला मला 8:30 वाजले. म्हणजे हे तब्बल 14-15 तास आम्ही गाडीमधून पुण्याला पोहोचलो. पुण्याला पोहोचलो आल्यानंतर पहिलं टास्क माझं हे होतं की सायकल नीट करून घ्यायची. पुण्यामध्ये गेलो. तब्बल 2 ते 3 तास आम्ही पुणे फिरलो, मी आणि माझा मित्र सोमेश. आणि ते स्क्रू शोधून काढले आणि सायकल नीट केली. त्याच्यानंतर मग मी हडपसरमध्ये आलो घरी. या सगळ्या प्रवासामध्ये किंवा या सगळ्या तुझ्या प्रवासामध्येच म्हणायला आयुष्यातला एक वेगळा टर्निंग पॉइंट आहे हा. याच्यात तुला गुरु कोण आहेत किंवा एक मार्गदर्शक कोण आहेत? कोणाकोणाची नावं घेऊ इच्छितो? तसे आमचे एक मार्गदर्शक आहेत विशाल काका हिंगणे. तर ते आमचे खूप मोठे गुरु आहेत. त्यांच्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये आहे. ट्रॅव्हलिंग करतो, सर्प पकडतो, सर्प वाचवतो. खूप सहायता करतात ते मला. आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे, त्यांचा जो मार्ग आहे, त्या मार्गाने आम्ही चाललेलो आहे. सोबतच नागासाधू असतील, ते जे तप करतात, म्हणजे खूप खतरनाक तप असतं त्यांचं. त्यांच्याकडे पाहून आपण जो निर्णय असतो, ध्येय असतो, ते ठरवतात आणि ते पूर्णही करतात, किती त्रास होऊ द्यात. काही लोक एका पायावरती उभा असतात, काही हातवरती असतं, असे तप करतात ते. मग तेव्हा मी ठरवलं की आता म्हणजे त्यांच्याकडे पाहून आपण इन्स्पायर होऊन जातो. आपले जे काही काम असतील ते आपण पूर्ण करतो. तर हे 2 माझे खूप महत्वाचे गुरु आहेत. नंतर तू पुण्यामध्ये आला, पुण्यामधून तुझ्या गावी आला आणि गावी तुझं जंगी स्वागत केलं गेलं. कसं बघतो याकडे? तर जेव्हा मी प्रयागराजला गेलो होतो, सेम तशीच पवित्र फिलिंग आमच्या गावामध्ये आल्यानंतर झाली मला. तिकडे जसं चांगलं वाटलं, खूप मस्त वाटलं, तसंच गावामध्येही खूप छान वाटलं. कारण की मी असं कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की आमच्या गावामध्ये एवढं माझं जंगी स्वागत होईल. कारण की जो माझा प्लॅन होता तो फक्त स्वतःसाठी होता. मला जायचं होतं प्रयागराज, ते पवित्र स्नान करायचं होतं, एवढंच ठरलं होतं माझं. पण गावकऱ्यांनी एवढं चांगलं स्वागत केलं. ढोल ताशांच्या गजरामध्ये पूर्ण गावामध्ये माझी मिरवणूक काढली. हार, पुष्पगुच्छ दिले, स्वागत केलं, शाल दिले. तर हे पाहून मला खूप छान, म्हणजे खूप छान वाटलं. मस्त अनुभव, मस्त होता. मित्रमंडळी असतील, काय वर्णन कसं करावं हे समजत नाही मला. नक्कीच. यानंतर पुढचा प्लॅन काय आहे आता? काय वेगळं काही, कुठं सायकलवर जाणं किंवा वेगळं काही ट्रेकिंग करणं, काय सध्या पुढचा प्लॅन काय? आता पुढचे 2 प्लॅन आहेत. 2 वर्षामध्ये मला 2 गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. पहिली म्हणजे एक आयर्नमॅनची स्पर्धा पूर्ण करायची आहे. आणि दुसरी गोष्ट केदारनाथ येथे सायकलीवरती जायचं. केदारनाथ येथे सायकलवर? हो, केदारनाथचा सायकल प्रवास असणार आहे. येत्या 2 वर्षांमध्ये ह्या दोन्ही गोष्टी मी पूर्ण करणार आहे. ऑन रेकॉर्ड सांगतो. नक्कीच आमच्याकडूनही तुला खूप खूप शुभेच्छा. अजिंक्य, काय सांगशील? सध्या काही लोकांनी चर्चा केली की तुझी सायकल चार्जिंग वरची आहे म्हणून. काय त्याच्या पाठीमागचं वास्तव काय? तर 2 गोष्टी आहेत. सायकलचा मला आधी अनुभव नव्हता. सायकल कोणती घ्यायची माहित नव्हतं. त्यावेळेस मला मोटिवेट करण्यासाठी इलेक्ट्रिक सायकल घेतली. म्हटलं आपण इलेक्ट्रिक सायकल आहे, त्यामुळे मी प्रवास चांगला करू शकतो, सुखकर करू शकतो, ऑफिसला व्यवस्थित जाऊ शकतो. पण त्याचं स्पीड लिमिट आहे 25चं. आणि दुसरी गोष्ट, 4 तास चार्जिंग केल्यानंतर ती फक्त 30 ते 35 किलोमीटर सायकल चालते. 4 तास चार्जिंग केल्यानंतर 30 ते 35 किलोमीटर चालते, पेडल असिस्टन्स पकडून. तर मग त्यासाठी मी ती सायकल घेतली होती चार्जिंगची. तेव्हा अनुभव काही नव्हता, अशीच घेऊन टाकली होती मी. आणि आता ह्या राईडमध्ये विषय असा होता की चार्जर जो आहे तो चार्जर 1 ते 1.25 किलोचा आहे. तो सोबत घेऊन जाणं मला काय शक्य नव्हतं. आणि मी प्लॅनिंग काय केलं नव्हतं की कुठं राहायचंय मला. टेंट घेऊन गेलतो, टेंटमध्ये राहायचं प्लॅनिंग होतं. पण मित्र मिळाल्यामुळे मी मित्रांच्या राहिलो. मग टेंट सोबत होताच, आणि हा चार्जर नेला असतं तर खूप वेट वाढला असतं आणि चार्जिंग कुठं लावणार, मी टेंटमध्ये चार्जिंग लावू शकत नाही. त्यामुळे मी तो चार्जर घरी ठेवला. चार्जर असं पण मी वापरत नाही, कारण की त्याचं फक्त 25चं स्पीड लिमिट आहे. मी जे सायकल चालवतो ते 25च्या पुढचं स्पीड असतंय. आता थोडं वेट असल्यामुळे ते चार्जिंग कमी येऊ शकतो स्पीड, पण त्या ॲव्हरेजने मी सायकल चालवतो. त्यामुळे मी चार्जर घरी ठेवला आणि तो एवढा मोठा प्रवास बिना चार्जरचा केलेला आहे. तर काही लोकांना वाटलं की बाबा चार्जिंग सायकल आहे त्यामुळे त्यांनी चार्जिंग केले असेल मध्ये कुठे.
तर ते नाही केलेलं, कारण की ते चार्जर एवढं घेऊन जाणं सोबत 1.5 किलोचं ते काय मला शक्य नाही. जेवढं वजन कमी ठेवता येईल, जेवढा प्रवास चांगला होईल, वजन कमी ठेवलं तर प्रवास खूप चांगला होतो. त्यामुळे मी कमी वजनाचं सामान फक्त घेऊन गेलो होतो. कमी वजनाचं म्हणजे बस. पुणे ते प्रयागराज, प्रयागराज ते अयोध्या जेवढा तू प्रवास केला 100% सायकलने केला, चार्जिंग अजिबात नाही. नाही, अजिबात चार्जिंग नाही. पूर्ण डिस्चार्ज केली होती सायकल. त्याच्या आधी आदल्या दिवशी मी जाण्याआधी गावात आलो होतो. त्यावेळेस मी सायकलची चार्जिंग आहे ते डिस्चार्ज करण्यासाठी सायकलला गावाला घेऊन आलो होतो. बस मग तेव्हा सायकल डिस्चार्ज केली. त्यानंतर पूर्ण प्रवास जो आहे तो डिस्चार्ज वाल्या सायकलने केला. आणि मला रिटर्न जी वारी आहे ती ही सायकलवरतीच करायची होती. पण सायकलला प्रॉब्लेम आल्यामुळे, मागचा बिघाड झाल्यामुळे तो मी पूर्ण करू शकत नव्हतो. कारण की आल्यानंतर मला ऑफिसला पण जायचं होतं. त्यांनी माझे टाइम लिमिट दिलेलं आहे. टाइम लिमिटमध्ये मला पोहोचायचं होतं. त्यामुळे मी जी खंत वाटते मला की मी तो पूर्ण प्रवास करू शकलो नाही. पण आपली जशी वारी इथून ह्या पॉईंट पासून त्या पॉईंट पर्यंत जातो ती वारी होते. आणि पूर्ण आपण जेव्हा कम्प्लीट करतो ती परिक्रमा होते. तर मी आधीच ठरवलं होतं की वारी करायची आपल्याला आणि वारी झाल्यानंतर परिक्रमा पूर्ण करायची. पण जेव्हा सायकल खराब झाली तेव्हा फक्त माझी वारी झाली, परिक्रमा पूर्ण होऊ शकली नाही. अलीकडच्या तरुण पिढीला काय संदेश देशील? बस आता अलीकडची तरुण पिढी जी आहे ते फक्त मोबाईलवरती काम करते, फक्त मोबाईल पाहते, काही गोष्टी करत नाही. आता जे काही लोक आहेत ते सगळे ऑनलाईन कामं करतायत. फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यांची होत नाहीये. पण प्रत्येकाने 1 तास तरी स्वतःसाठी द्यायला हवा. कारण की शरीर जर ठीक असेल तर मन पण चांगलं राहते. शरीराची वाट लागली असेल तर मनाने कितीही खंबीर झालं तरी काही उपयोग नाही. त्यामुळे प्रत्येकाने 1 तास तरी व्यायाम करायला हवा. हा, सायकल चालवली त्यात तर खूपच बरं होईल. 50 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यातली जी कामं आहेत ते सायकलीवरती जर पूर्ण केली तर त्या माणसाला मी त्या पाया पडेल, सॅल्यूट मारेल त्याला. खतरनाक. पण ते करायला पाहिजे ऍक्टिव्हिटी फिजिकल. करायला पाहिजे. नक्कीच. तर हा होता अजिंक्यचा खडतर प्रवास. खडतर म्हणायला असं की ही ध्येयवेडी माणसंच इतिहास घडवतात. अजिंक्यनं पुणे ते प्रयागराजचा प्रवास, पुणे ते प्रयागराज आणि प्रयागराज पासून अयोध्या हा प्रवास 7 ते 8 दिवसात पूर्ण केला. आणि तो परत आल्यानंतर त्याच्या गावानेही त्याचं जंगी स्वागत केलं आणि अनेक तरुणांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी असा प्रवास त्यांनी करून दाखवलाय. आणि पुढच्या प्रवासासाठी त्याला आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मनःपूर्वक धन्यवाद.